नमस्कार मंडळी. भारतात जात हा विषय फार जुना आहे आणि जटिल आहे. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात 1931 नंतर जाती जनगणना झालेलीच नाही. मग आरक्षण, ओबीसी संख्या, समाज विकास या सगळ्यांचं काय? चला जाणून घेऊया. जाती जनगणना म्हणजे काय, नेमकं काय, त्याचा इतिहास, फायदे, तोटे आणि राजकीय घडामोडी काय. जातीय जनगणना म्हणजे नेमकं काय? जातीय जनगणना म्हणजे लोकसंख्येच्या माहितीबरोबरच जातीची माहिती गोळा करणं. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे सरकारला माहिती असणं. 2011 मध्ये केवळ सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाला, पण त्यातले आकडे अद्यापही सार्वजनिक नाही. जातीय जनगणनेचा इतिहास काय आहे? ब्रिटिश काळात 1871 ते 1931 पर्यंत प्रत्येक जनगणनेत जातीची नोंद केली जायची, पण 1941 मध्ये युद्धामुळे ती थांबली. 1951 पासून आजतागायत धर्म, लिंग, शिक्षण, व्यवसाय यांचा डेटा घेतला जातो, पण जात नोंदवली जात नाही. 2021 मध्ये जाती जनगणना का झाली नाही? 2021 मध्ये जनगणना होणार होती, पण कोविड आणि नंतर सरकारच्या भूमिकेमुळे जाती माहिती गोळा झालेली नाही. सरकारचं म्हणणं असं होतं की जातीने आकडेवारी गोळा करणं अवघड आणि विवादास्पद आहे. त्या जाती जनगणनेचं महत्व काय आहे? जर सरकारला ओबीसीची अचूक संख्या माहीत नसेल तर त्याच्या कल्याणासाठी धोरणं कशी बनवणार? डेटा असल्यास शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक योजनांचा कायदा गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल. गरजूंच्या कल्याणासाठी फायदे सुविधा करता येतील. यासाठी जाती जनगणना अतिशय महत्वाची आहे. आरक्षण आणि जाती जनगणना यांचा संबंध काय आहे? तर ओबीसी, एससी, एसटी साठी आरक्षण आहे, पण आकडे जुने किंवा अपूर्ण आहेत. जर जातीनुसार संख्या स्पष्ट असेल तर आरक्षणाचं प्रमाण योग्य ठरेल. गरजू गटांची अचूक ओळख करता येतील. योजनांची योग्य अंमलबजावणी करता येते. सामाजिक समता साधणं सोपं होतं. धोरण निर्मितीत पारदर्शकता येते. याचे अनेक फायदे जातीय जनगणनेमुळे आपल्याला काय करतात, ठरवता येतात. जाती जनगणनेच्या त्रुटी पण आपल्याला माहिती असायला पाहिजेत. जाती जनगणना केल्यामुळे काय होतं? जातीवाद वाढण्याची शक्यता दाट असते. समाजात तणाव आणि भेदभाव निर्माण होतो. राजकीय पक्षांचा जातीचा गैरवापर होतो. राष्ट्रीय एकतेवर त्याचा काय होतो, परिणाम दिसून येतो. धर्म आणि जात यामध्ये फरक काय आहे? धर्म ही वैयक्तिक श्रद्धा आहे, जात ही सामाजिक रचना आहे. भारतात सर्व जनगणनेत विचारला जातो, पण जात नाही. पण दोघांमुळे धोरणात फरक पडतो. जर जातीय जनगणना भविष्यात झाली तर काय होईल? जाती जनगणना झाली तर गरजूंना न्याय मिळेल, सामाजिक योजनांचा योग्य लाभ मिळेल आणि देशातील विषमता दूर करण्याचा मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, जात पाहू नका, जात समजून घ्या. हे लक्षात ठेवा, जाती जनगणना ही माहिती मिळवण्याचे एक साधन आहे. ते समाज तोडण्याचं नाही तर जोडण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? जाती जनगणना व्हायला हवी का? कमेंटमध्ये आपलं मत नक्की लिहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ब्रेन बूम मराठीला काय करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही देतो, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर